निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जालिंदर, रेवणला भेटायला तू गावाबाहेर जावस। जशी आज्ञा गुरु। गुरुवर, आपल्या साह्यासाठी मी येऊ का? नाही, तू इथेच थांबावा। मला वाटतं जालिंदरनाथ, आपण रेवणला रूप बदलून भेटावं। परंतु त्याने काय साध्य होईल? रेवणला असं वाटायला हवं की त्याला सामान्य मनुष्याने सहाय्य केलं आहे। त्याला नाथ पंथातल्या वेशात जेव्हा दर्शन होईल तेव्हा तो अत्यंत महत्वाचा क्षण असेल। आपली इच्छा आहे त्याप्रमाणे मी रेवणला वेगळ्या रूपात जाऊन भेटेन। आज्ञा असावी। बकऱ्याला घेऊन गावात जाऊ दे। नाही, मी नाही देणार। दे, मी घेऊन जातो। नाही, नाही देणार। अरे दे। नाही, हे म्हणतोय ना। नाही देणार। अरे तुम्ही जर ह्याला घेऊन गेलात तर मी निघून जाईन। रेवण, काय बोलतोयस तू? हे खरं सांगतोय। तू आता धमकी द्यायला लागले? धमकी नाही, खरंच सांगतोय। महादेवांची शपथ। अहो, तुम्ही नका आग्रह करू त्याला। आणि गावात त्या लोकांचंही चुकतच आहे ना। अक्का, अग जी पूजा आहे ती अशीच सोडून द्यायची का? तू का आत येऊन बसलीयस? अख्खा गावची बाहेरची लोक गोळा झालेत पूजेसाठी। आता बळी द्यायला मेंढी नाही म्हणून काय झालं? वय, गोडाचा निवद तयार आहे। अक्का, बाहेर लोकांनी सांगावं लागल काय करायचं आहे ते। नाही व्हायची पूजा, नाही व्हायची। कसली पूजा करायची? त्या लहान पोरानं चेटूक केलं आणि समध्या गावाने माझी नामुष्की बघितली आहे। नाही व्हायची पूजा। अक्का, अगं जे झालं ते उघड्या डोळ्यांनी बघितलं नव्ह आम्ही, म्हणून काही पूजा अर्धवट सोडायची का? देवी आईला पूजाच मान्य नाही तर काय करायचं? ती आली का धावून या अक्काला सोडवायला?
त्या साधू बुवांनी तिकडून ताकद लावली, त्या लहान पोराला माझ्या विरुद्ध उभा केला. त्या काय माझ्यासाठी करत होतो का पूजा? गावच्या भाल्यासाठीच करत होतो ना व. अक्का अगं आमसने काय ठाव नाही का? पर तू माघार घेऊ नगस असं मला वाटतं. नाही व्हायची पूजा आता. आणि या अक्क्याला टाकून तुम्हाला करायची असेल तर करा. मग लोकांनी गोडाचं निवत खाऊन जाऊ दे का? मी आता तसं सांगते मग. नाही, गुराढोरासनी घाला नाहीतर फेकून द्या. पर पूजा बी संपली आणि समजत संपलं. कामिनी आता काय करायचं मग? मी आज सांगते तसंच करायचं आता. अरे हे कोण आहेत? मीही प्रथमच पाहते आहे. यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हो पूजा झाली का गावात? आणि हे बकरी इथं कसं? नाही झाली अजून का हो? मी गावाकडे चाललो पूजाला. नाही हा माझा लेकरू या बकऱ्याला इकडे घेऊन आला ना, त्यामुळे पूजा थांबली असेल. बरं झालं बरं झालं, म्हणजे गावात जायची गरज नाही. तुम्ही काय म्हणताय ते ध्यानात आलं नाही. अरे हे बकरं माझंच आहे की. त्या भक्तानं आणलं होतं, पण माझ्या घरला माझ्या आईनं मला हे धाऱ्यावर धरलं, हे धाऱ्यावर धरलं. बाबा 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 विचारू नका. म्हणजे तुमची आई तुम्ही मोठे झालात तरी रागवते? वय देवी अशीच आहे ती. म्हणजे तुम्ही या बकऱ्याला घेऊन जायला आला आहात? वय नाही तर आई काय घरला घ्यायची नाही. म्हणजे त्यांना ठाऊकच नव्हतं की हा बकरा कापून त्याचा बळी देणार आहेत ते. वय म्हणजे मी या मुक्या जीवाला इकडे आणलं ते बरं केलं ना? वय परा वय हा लय बरं केलं भाऊ. गुणीपर आहे. बरं मी घेऊन जाऊ का याला? पण हा बकरा तुमचाच आहे कशावरून? अहो आता
बरोबर आहे म्हणा तुमचं बी. एक काम करा, तुम्ही त्या भक्ताला जाऊन विचार, नाहीतर हे बकरं घेऊन आपण दोघं त्यासनी विचारायला जाऊ. अहो ते सांगतायत ना, घेऊन जाऊ दे ना त्यांना, आपण निघू. बरं. बरं एक सांगू का? ऐक चाललं वा, लय गुन्हीपोर आहे होय तुमचं. त्यानं जे बरोबर आहे तेच केलं. रागवू नका होय त्याला. येतो मी, येतो. अरे वा, अहो त्यांना याचं नाव कसं ठाऊक? हो ग, माझ्या ध्यानातच नाही आलं हे. अक्का, हे बघ तू एकली नाहीयेस, आम्ही आहोत तुझ्या संगती. आपण काहीतरी करू. एक डाव फसला म्हणून काय झालं, अजून खेळू. आता घरला जाते, खरं एकच सांगते, असा घाव घालेन की साप बी मरल आणि काठी बी तुटायची नाही. अक्का, देव्याची मूर्ती आणून ठेवायची का? नाही. राहू दे तिला बी उन्हात पावसात. ज्या दिवशी रेवण गावातून जाईल त्याच दिवशी तिला आत आणल. अक्का येते. आज सर्वांसमक्ष सगळ्यांना प्रचिती आली की रेवण हा काही सामान्य बालक नाही. गुरुवर, परंतु ते सगळ्यांना स्वीकारणं सोपं जाणार नाही. जे स्वीकारतील ते पाया पडतील, जे नाकारतील ते त्याचा द्वेष करतील. अर्थात रेवण जिथे आहे त्याच्या सहवासाचा जे लाभ घेतील त्यांचे संचित वाढेल. जे नाकारतील ते खूप मोठी संधी वाया घालवतील. होय, रेवणचा दीक्षेच्या दिशेने प्रवास सुरू होईल. रेवण, इथे देवासमोर बैस. हा, मी बसेन, पण का? कारण तू जर बाहेर आलास तर तुला ऐकून घ्यावं लागेल ना, म्हणून. मी ऐकेन, पण तुला कोणी बोललेलं मला आवडणार नाही. रेवण, मोठ्यांनी बोललेलं ऐकून घ्यायचं असतं. हा, पण तुझ्या डोळ्यात पाणी येतं ते का? कारण माझ्या रेवणला कोणीही बोललेलं मला आवडत नाही.
आता माझं ऐकशील ना? होय. जा बैस. रेवण, आता देवाचे श्लोक म्हणत बैस हा. आणि काहीही झालं तरी बाहेर यायचं नाही. आत्या भांडायला लागली तरी? हो, येते हा. हे श्री महादेव, मी आज एका बकऱ्याला मरण्यापासून वाचवलं. मी बरोबर केलं ना? महादेव शंभो. आता मला खरं सांगा, नक्की काय झालं? रेवणला मी बांधून ठेवलं होतं, हा, दारही लावलं, तरी तो बाहेर आला कसा? अगं आम्ही तिथेच होतो, तूही बघितलंस ना? हो, तुम्ही होतात तिथे, पण कुणाला सांगू नाही येऊ शकता ना? वंस, अहो आम्ही कुणाला काहीच सांगितलं नाहीये. बरं, ते सोडून देऊ, पण मी रेवणला येऊ देत नव्हते. ते माझं बरोबर होतं की चुकीचं? चूक आहे तुमची, म्हणून तुम्ही बोलत नाही आहात. अहो वंस, रेवण लहान आहे, हळवाय. त्याला आम्ही जे संस्कार दिले आहेत त्यामुळेच त्याला कोणालाही मारणं आवडलेलं नाही. हो का? त्याने काय केलंय याची कल्पना आहे का तुम्हाला? मुळात असल्या अंधश्रद्धेविषयी कोणीतरी बोलायला हवंच होतं. आपण सगळे आपल्या हिताचा विचार करतो आणि गप्प बसतो. रेवण मनानं स्वच्छ आहे, त्याला कसलंही भय नाही, म्हणून त्यांच्या विरुद्ध बोलू शकला, वागू शकला. याचे परिणाम काय होतील याचा विचार केलाय का? जे आहे त्याला सामोरं जाऊ. आपण कोणाचं वाईट केलं नाहीये, तर श्री महादेव आपल्यावर वाईट वेळ का आणतील? ते अप्पा, कामिनी, अक्का हे एकत्र येऊन कधी काटा काढतील ना, हे समजून तरी येईल का? मी माझ्या रेवणला काहीही होऊ देणार नाही. आई, रेवण जर चुकलंय तरी तुम्ही त्याचीच बाजू घेतात. अरे असं नाहीये, रेवणचं चुकलेलं नाही, उलट त्याच्या धाडसाचं कौतुक आहे मला. अरे वामन, याचा अर्थ तुला समजला का? म्हणजे तू मूर्ख आहेस. येऊ का?
झालं? इकडे का आलात? यांना रेवणच्या पाया पडायचं होतं. अहो असं काय करताय तुम्ही? कशाला त्याच्या पाया पडताय? ह्यांना असं वाटतंय का रेवण कोणी साधा सुद्धा पोरगा नाही. हे बघा, माझ्या रेवणला देव बनवू नका. त्याला असंच राहू द्या.